नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 107, 16 एप्रिल. सत्कर्म. सदैव माणूस कर्मरत असतो, पण अशा जेव्हा त्याच्या कामाला विशेष उपाधी लावली जाते तेव्हा सहसा तो सत्कर्म असे असते. म्हणजे कर्मरत असण्याला एक साधा शब्द सत्वगुण, उदात्त, परोपकारी अशा कामांची अपेक्षा करणारे कर्म सत्वशीलतेत मोडते. पण गीतेत सत्कर्माकडे परमसद्गुरू श्रींनी निर्देश केला आहे, तिकडे लक्ष म्हणजे मी वेधते. गीता तर सत्कर्मांची फार विस्तृत उहापोह करते. नियतक कर्म कर असा स्पष्ट आदेश गीतेत भगवान देतात. त्यात विष्णून प्रित्यर्थ यज्ञ कर असेही सांगितले आहे. गीतेत 17व्या अध्यायात भगवान सांगतात, यज्ञे तपसी दाने च स्थिती सदती चोच्यते कर्म चैव तदर्थेयम सदित्येवाभिधीयते. म्हणजे हे पार्था, यज्ञ, दान, तप, कर्म हे भगवंता प्रित्यर्थ केलेले सत्कर्म आहे. जणू त्या निमित्ताने सत्कर्मांची व्याख्याच भगवंताने केलेली आहे. त्यात कृष्ण भावना भवित भाव आणि अमरत्व भाव म्हणजे स्वविरहित भाव या साधू म्हणलेले आहे. सर्व वैदिक उपदेशांचे अंतिम लक्ष अशा भावनांनी युक्त ज्ञान, यज्ञ, दान, तप हेच आहे. हेच नियत कर्म म्हणून पण सांगितले आहे, म्हणजे अनिवार्य आहे, केलेले आहे. असे कर्म कर्तव्य म्हणून सांगितले. पुढे भगवान सांगतात की अशी कर्तव्य कर्मे करीत राहिल्याने परमात्मप्राप्तीच्या दिशेने माणूस आपोआप वाटचाल करतो. माणसाला जीवनमुक्तता, बंधमुक्तता लाभते. हे कोणत्याही श्रेष्ठ उपासनेचे फळ असते, मनुष्य जन्माचे ध्येय पण असते. त्या श्लोकाचे विश्लेषण करताना ज्ञानेश्वरी नेमके हेच सांगते की त्या परमात्म्याच्या स्वरूपाची जाणीव होऊन त्याप्रती श्रद्धा वाढते व कर्म घडते. परिणामी बंध तुटत जातात आणि देहाचा सद्विनियोग होतो. देहाचा असा सद्विनियोग घडावा हाच तर वेदांचा उद्देश आहे ना. त्या श्लोकाच्या संदर्भात माऊली स्वच्छ सांगतात की जिये कर्मी हा प्रयोग अनुष्ठीजे सद्विनियोग तेथ अनुष्ठीला सांग वेदची जाणा. हे 17व्या अध्यायातली 27वी श्लोकाच्या विवरणात 13वा श्लोक आलेला आहे. हे सर्व गीता ज्ञानेश्वरीला अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी फक्त पंचसाधन किंवा अग्निहोत्र स्वीकारल्याने साध्य होणार आहेत. आजच्या काळात वेद प्रतिपादित मार्गाचे आचरण होणार आहे. गवगवा केल्याने केलेले पुण्य पण संपुष्टात येते. त्यापेक्षा शांत चित्ते नित्य आपल्या घरी आपली जबाबदारी कर्तव्य म्हणून पंचसाधन करत राहिले तर ऊर्ध्वगामी गमन नक्कीच होईल, यात शंकाच नाही. पण ह्या पंचसाधनात नित्ययज्ञ म्हणजे अग्निहोत्र आले. एखादी माळ तरी जप हवा. 1-2 मिनिटे निर्विचार मन करता आले, ध्यान करता आले तर त्यानेही अलभ्य लाभ होतो. हेच सर्व नियमितपणे करता आले तर ते तप झाले. महत्त्वाचे म्हणजे या सर्व आपल्या उत्पन्नातून ठरवून दिलेली रक्कम जर आपण बाजूला काढून दान देत असो तर दानही झाले, आणि की ज्यामुळे आपल्या ऐश्वर्याला कधीही कमीपणा येत नाही. हे सर्व बिनबोभाट आपल्या घरच्या घरी आपण करता येणे शक्य आहे. अशा सत्कर्माने आध्यात्मिक भरभराट होऊन जीव साधू भावात स्थिर होऊन भगवतमय बनेल अशी खात्री दिलेली आहे माऊलींनी. आत्मा परमात्म्यात विलीन होईल. निदान त्या वाटेने झटपट वाटचाल सुरू होईल. सांगितलेले सत्कर्म सर्वजण नित्य करून उत्तम दीर्घ प्रवास कमी करू आणि धन्य सत्कर्म आणि धन्य सत्कर्मी. नमस्कार.